बॅलन्स शीट व्यवसायाचं असं डॉक्युमेंट की जे आपल्याला आलं पाहिजे का, आलं तर नेमके काय फायदे होतील आणि जर ते मला नीट वाचता आलं तर मला माझे पुढचे निर्णय घेण्यासाठी काय मदत होईल का. बॅलन्स शीट याविषयी आपण बोलणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये. बॅलन्स शीट म्हणजे नेमकं काय आणि त्याचे मुख्य भाग. हॅलो फ्रेंड्स, मी सीए अर्पिता कुलकर्णी आणि बिझनेसची बाराखडीच्या या नव्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. बिझनेसचे वेगवेगळे अँगल सोपे, सरळ आणि नेमके सोडवतो. आणि आज आपण एका महत्वाच्या डॉक्युमेंट विषयी बोलणार आहोत, ते म्हणजे बॅलन्स शीट. आज आपण बॅलन्स शीट नीट समजून घेणार विषय आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या विषयाला. बॅलन्स शीट म्हणजे एखाद्या व्यवसायाच्या आर्थिक स्थितीची बॅलन्स शीट म्हणजे व्यवसायाच्या आर्थिक स्थितीची माहिती आणि विशिष्ट तारखेची माहिती. म्हणजे बॅलन्स शीट तुमच्या बिझनेसचं विशिष्ट दिवशी असलेलं आर्थिक स्थिती. बॅलन्स शीट व्यवसायाच्या आर्थिक स्थितीची पूर्ण माहिती देते आणि ती तारखेवर असते. म्हणजे माझ्याकडे असलेल्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज याची त्या दिवशीची स्थिती आपल्याला बॅलन्स शीट सांगते. बॅलन्स शीटला स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन असं म्हणतात. बॅलन्स शीटचं एक महत्वाचं समीकरण आहे, ते म्हणजे तुमची मालमत्ता ही कायम तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुम्ही गुंतवलेली रक्कम याची बेरीज असते. म्हणजे ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस इक्विटी. आता तुम्ही म्हणाल गणितामध्ये गेलो, ऍसेट्स म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय आणि इक्विटी नेमकं काय असतं. तर आपण जेव्हा हे 3 फॅक्टर्स नीट उलगडून बोलूयात, आपण जेव्हा हे आपण या 3 फॅक्टर विषयी जेव्हा नीट आणि सविस्तर बोलणार आहोत तेव्हा आपल्याला ते आणखी नीट समजतील. पण हा जो भाग आहे बॅलन्स शीट म्हणजे काय, हा मुख्य एका पॉडकास्टमध्ये कव्हर होणार नाही. म्हणून याचे आपण मल्टिपल एपिसोड्स करणार आहोत. आणि मी तुम्हाला खात्री देते की जेव्हा हे तुम्ही एपिसोड्स ऐकाल, समजून घ्याल, तेव्हा बॅलन्स शीट म्हणजे काय हे तर कळेलच, पण आपल्या व्यवसायाची बॅलन्स शीट नक्की वाचायची कशी, त्यातनं काय अर्थ काढायचे याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती होणार आहे. हा एपिसोड करण्यामागे हेतू काय होता, तर आपले जवळजवळ 50-55 एपिसोड आज झाले आणि या दरम्यान बऱ्याच लोकांशी मी भेटले आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रश्न लोकांनी विचारले, पण त्यातला कॉमन आणि सतत येणारा प्रश्न म्हणजे बॅलन्स शीट कशी वाचायची, माझ्या बॅलन्स शीटचा माझ्या व्यवसायाच्या डिसिजन मेकिंगशी काय संबंध. म्हणूनच मला असं वाटलं की बॅलन्स शीट विषयी आपण एका भागात 20 मिनिटात फक्त बोलून उपयोग नाही, तर त्याची एक सिरीज केली पाहिजे. आता समजून घेऊ बॅलन्स शीटचा मुख्य हेतू काय. बॅलन्स शीट ही व्यवसायासाठी महत्वाची तर आहेच, पण इतर पार्टीज म्हणजे बँका ज्या आपल्याला कर्ज देतात त्यांना सुद्धा महत्वाची आहे. गुंतवणूकदार जर आपल्या बिझनेसमध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करू पाहतंय किंवा इन्व्हेस्टर असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ती उपयोगाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेस डिसिजन मेकर्स जे आहेत, जे स्ट्रॅटेजी ठरवतात व्यवसायाची, त्यांच्यासाठी बॅलन्स शीट हे प्रायमरी डॉक्युमेंट आहे. बॅलन्स शीटच्या मदतीने आपण हे समजून घेऊ शकतो की कंपनीकडे काय आहे, कंपनीवर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत आणि या सगळ्यात मालकाचं म्हणजे जो मुख्य व्यक्ती आहे त्याचं एकूण योगदान पैशाच्या स्वरूपात किती आहे. आता आपण थेट बॅलन्स शीटच्या एक एक अँगलकडे जाऊया. सर्वात महत्वाचं म्हणजे बॅलन्स शीट जे आहे त्याचा एक भाग म्हणजे उजवा भाग हा कायम ऍसेट असतो. ऍसेट म्हणजे काय, तर संपत्ती. संपत्ती पुन्हा 2 प्रकारात असते. स्थिर संपत्ती ज्याला नॉन करंट ऍसेट्स म्हणतात, म्हणजे जमीन, बिल्डिंग किंवा तुमच्याकडे काही असलेल्या मशिनरीज, इक्विपमेंट्स, फर्निचर, हे सगळं स्थिर मालमत्ता या कॅटेगरीमध्ये. दुसरा ऍस्पेक्ट असतो ते म्हणजे करंट ऍसेट्स म्हणजे चालू मालमत्ता, ज्याचं वय 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा कमी असणार आहे. ह्याच्यामध्ये काय काय येतं, तुमच्याकडे असलेली कॅश, बँक बॅलन्स,
काही जर इन्व्हेस्टमेंट्स असतील ज्यांचं वय 12 महिन्यापेक्षा कमी आहे. इतर खाती म्हणजे डीमॅट अकाउंट, स्टॉक, तुमच्याकडे डेटर्सचं पोझिशन, हे सगळं चालू ऍसेट किंवा करंट ऍसेट्स मध्ये येतं. आता समजा एखाद्या व्यक्तीची बेकरी आहे, त्याने ओव्हन घेतलाय, स्टॉक घेतलाय केक तयार करण्यासाठी, कॅश आहे, हे सगळं त्याचे ऍसेट्स आहेत. म्हणजे ह्याची कॅटेगरी ऍसेट म्हणून यांची कॅटेगरी ऍसेट अशी आहे. ऍसेट नेमकं काय सांगते? बेसिकली ऍसेट म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या अशा गोष्टी की ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून ठेवली आहे. मग मी मशिनरीमध्ये किती गुंतवणूक केली आहे, माझ्याकडे ॲज ऑन टुडे असलेला स्टॉक किती आहे, स्टॉक मध्ये सुद्धा तयार किती आहे म्हणजे फिनिश गुड्स किती आहेत आणि रॉ मटेरियल किती आहे. त्यानंतर तुम्हाला किती येणी आहेत म्हणजे तुमच्याकडे किती डेटर्स आहेत, अकाउंट्स रिसिवेबल आहेत आणि त्यांचे वय काय आहे. म्हणजे अशी देणी ज्याचं वय 60 दिवसांपेक्षा कमी आहे, अशी देणी ज्यांचं वय 360 दिवसांपेक्षा सुद्धा जास्त झालंय. सो या सगळ्या गोष्टींचा मॅनेजमेंटला अतिशय महत्वाचा यूज असतो. या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटसाठी फार महत्वाच्या असतात. एखादा निर्णय घेण्यासाठी या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आता आपण दुसरा भाग जो डाव्या बाजूला लिहिला जातो त्या म्हणजे जबाबदाऱ्या किंवा लायबिलिटीज. या थर्ड पार्टी म्हणजे आपल्या व्यवसायाच्या पेक्षा बाहेरील व्यक्तींना जी काही देणी आहेत त्याचं गणित आहे. म्हणजे काय तर तुम्हाला ज्यांना कोणा या लायबिलिटीचे दोन प्रमुख प्रकार आहेत. जसे ऍसेटचे होते, एक आहे दीर्घकालीन लायबिलिटी आणि दुसरा आहे चालू लायबिलिटी. म्हणजे दीर्घकालीन जबाबदाऱ्या कोणत्या, जसं तुमचे कोणते लोन चालू आहेत, टर्म लोन्स, किंवा तुम्हाला एखादं लायबिलिटी पे ऑफ करायची जी 12 महिन्यापेक्षा मोठी असणार आहे, या सगळ्या या दीर्घकालीन लायबिलिटीज मध्ये जातात. आणि मग दुसरा प्रकार आहे चालू जबाबदाऱ्या किंवा करंट लायबिलिटीज. याच्यामध्ये काय येतं तर जसं अकाउंट्स रिसिवेबल ऍसेट मध्ये येत होतं तसं अकाउंट्स पेएबल म्हणजे ज्या लोकांना तुम्हाला पैसे द्यायचे आणि ज्याचं वय 12 महिन्यापेक्षा कमी आहे ती सगळी देणी याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये सीसी येतं, ओडी येतं, तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजना जे पगार द्यायचे, रेंट द्यायचंय, ते सगळं याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं देणी किंवा लायबिलिटीज मध्ये काय महत्वाचं आहे तर लायबिलिटीज आणि ऍसेट याचं गुणोत्तर काय आहे. म्हणजे जबाबदाऱ्या असणं चुकीचं नाही, पण त्यांचं प्रमाण काय आहे हे समजून घेणं आणि ते प्रमाण योग्य ठेवणं हे महत्वाचं आहे. तिसरा फॅक्टर तो म्हणजे इक्विटी. इक्विटी म्हणजे मालकाने किंवा ओनरने केलेलं कॉन्ट्रीब्युशन, योगदान. इक्विटी म्हणजे कंपनीमध्ये मालकाने गुंतवलेली रक्कम आणि आतापर्यंत झालेला नफा किंवा तोटा यांची बेरीज. म्हणजे काय तर मालक सुरुवातीला काही पैसे कॉन्ट्रीब्यूट करतो बिझनेस सुरू करण्यासाठी. आता हे कॉन्ट्रीब्युशन वापरून तो बिझनेस सुरू करतो म्हणजे काय तर तो काही ऍसेट्स प्रोक्युअर करतो, स्टॉक घेतो आणि सेल करायला सुरुवात करतो किंवा रेव्हेन्यू जनरेट करतो. आता त्याचं वर्षाअखेरीस रेव्हेन्यू मायनस ऑल एक्सपेन्सेस नंतर आयदर प्रॉफिट होतं किंवा लॉस होतो. आता असं समजू की प्रॉफिट झाला. आता हा प्रॉफिट तो 100% काढून घेऊ शकतो स्वतःसाठी. पण बरेच वेळा व्यावसायिक हा पैसा पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवतात ज्याचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी होतो. आता खरं तर ही रक्कम व्यावसायिकाची होती, तो काढून घेऊ शकला असता, पण त्याने ती काढली नाही म्हणून ती रक्कम व्यवसायात पुन्हा रिइन्व्हेस्ट झाली. सो इक्विटी म्हणजे तुम्ही मूळ रक्कम जी गुंतवली ती अधिक तुम्ही न काढलेला नफा किंवा तोटा. या न काढलेल्या नफ्याला किंवा तोट्याला रिझर्व्ह म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये असे रिझर्व्ह गुंतवणूक पुन्हा पुन्हा केली जाते तिथे इक्विटी कंपोनंट वाढतो. इक्विटी म्हणजे आहे तो जो पैसा मालकाने गुंतवलाय व्यवसायामध्ये आणि व्यवसायाच्या वाढीसाठी जो वापरला गेलाय तो सगळा. आता तुम्ही म्हणाल की बॅलन्स शीट कधी तयार होते. बॅलन्स शीट ही नेहमी विशिष्ट तारखेसाठी तयार होते. म्हणजे 31 मार्च,
ही जनरली आपली फायनान्शियल इयर क्लोजर असतं. त्यामुळे बॅलन्स शीट ॲज ऑन डेट असते. तो कालावधी नसतो. जसं प्रॉफिट अँड लॉस हे कालावधीसाठी असतं. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च 1 वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पण बॅलन्स शीट ही 31 मार्च या विशिष्ट तारखेसाठी तयार केली असते. म्हणजे 31 मार्च रोजी किती ऍसेट्स आहेत आणि किती लायबिलिटीज आहेत. जनरली बॅलन्स शीट किंवा मोस्टली बॅलन्स शीट फायनान्शियल वर्षाचा शेवट दाखवते. याचा अर्थ असा नाही की मी बॅलन्स शीट दर महिन्याला करू शकत नाही. मी मॅनेजमेंट म्हणून किंवा डिसिजन मेकर म्हणून बॅलन्स शीट विशिष्ट दिवसासाठी काही फ्रिक्वेन्सीने नक्कीच करू शकते. लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की बॅलन्स शीट ही विशिष्ट दिवसाची असते. बॅलन्स शीट कशी तयार केली जाते? तर बॅलन्स शीट मध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो की ॲज ऑन डेट पोझिशन, म्हणजे त्या तारखेची पोझिशन. मग कॅश त्या तारखेला किती होती, बँक बॅलन्सेस किती होते, याची नोंदणी करायला सुरुवात केली जाते. हेही बघितलं जातं की लायबिलिटी सुद्धा किती आहेत. मशिनरीजची व्हॅल्यू त्या दिवशी किती होती आफ्टर डेप्रिसिएशन, आणि कंपनीमध्ये मालकाने गुंतवलेली रक्कम सुद्धा. सो त्या दिवशीचे प्रत्येक फॅक्टरचे बॅलन्स त्या दिवशीचे प्रत्येक फॅक्टरचे बॅलन्सेस काढले जातात आणि ते नोंदवले जातात. तर मला एकाने विचारलं होतं की बॅलन्स शीट टॅलीच का होतं, ऍसेट्स आणि लायबिलिटी हे मॅच का होतात. फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. सो बेसिकली बॅलन्स शीट म्हणजे काय, तर मी सुरुवातीला म्हणाले तसं हे एक इक्वेशन आहे. आता ते टॅली का होतं, तर एखादं उदाहरण बघूया आपण. समजा मी 1 लाख रुपये गुंतवणूक केली व्यवसायामध्ये आणि त्या 1 लाखापैकी 30,000ची मशिनरी घेतली. आता माझे 1 लाख रुपये ही माझी सुरुवातीची गुंतवणूक आहे, जी माझ्या इक्विटीमध्ये दिसणार आहे. आता आपण कायम म्हणतोय की ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस इक्विटी. आता ऍसेट्स माझ्याकडे 30,000चे आहेत इज इक्वल टू लायबिलिटी काही आहे का, 0, अधिक 1 लाख रुपये इक्विटी गुंतवली. आता ही तर मॅच नाही झाली. याचा अर्थ 70,000 कुठेतरी आहेत आणि ते 70,000 जर माझ्या बँकेत असतील तर माझी ऍसेट साईड सुद्धा 1 लाख होईल. म्हणजेच 1 लाख बरोबर 0 लायबिलिटी अधिक 1 लाख इक्विटी. म्हणून बॅलन्स शीट ही कायम टॅली होते. आता काही इंटरेस्टिंग फॅक्ट जे बॅलन्स शीट विषयी. बॅलन्स शीट म्हणजे कंपनीचा एक्सरे. म्हणजे काय, तर जसं डॉक्टर एक्सरे वरून आपलं आरोग्य पाहतात, तसंच बॅलन्स शीट वरून व्यवसायाची आर्थिक स्थिती समजते, आर्थिक आरोग्य समजतात. बाहेरून कितीही भक्कम वाटत असलेला व्यवसाय बॅलन्स शीट नीट समजून घेतल्याशिवाय तो नक्कीच भक्कम आहे ना हे कळत नाही. म्हणजे बॅलन्स शीट एक्सरे सारखं काम करते. आता बॅलन्स शीट जर टॅली होत नसेल तर याचा अर्थ काहीतरी चुकलंय. म्हणजेच बॅलन्स शीट हे असा पॉइंट आहे जो तुम्हाला अलर्ट करत असतो. एखादी गोष्ट राहिली नाहीये ना, किंवा काही नंबर्सची मिस्टेक नाहीये ना, हे सगळं बॅलन्स शीट वरून कळत असतं. बिल गेट्स किंवा धीरूभाई अंबानी यांचे बरेच स्टेटमेंट आहेत जिथे ते म्हणतात की जेव्हा व्यवसायाचे मोठे मोठे निर्णय त्यांनी घेतले तेव्हा प्रत्येक वेळी बॅलन्स शीटचा पूर्ण अभ्यास करून, म्हणजे सखोल अभ्यास करूनच विश्वास ठेवूनच त्याच्यावर काम केलं. म्हणजे ते आकड्यांवर विश्वास ठेवतात, भावनांवर नाही. म्हणजेच फायनान्शियल डिसिजन घेताना, व्यवसायाचे निर्णय घेताना भावनांपेक्षा आकड्यांवर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन डेट पोझिशन तर सांगतेच, पण व्यवसायाचे संभाव्य धोके आणि संधी या दोन गोष्टी सुद्धा बॅलन्स शीट वरून समजू शकतात. म्हणजे बॅलन्स शीट तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं फ्युचर दाखवू शकते. बॅलन्स शीट मध्ये आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट असते ते म्हणजे ब्रँड व्हॅल्यू. काही व्यवसाय त्यांची ब्रँड व्हॅल्यू किंवा गुडविल, ब्रँड नेम हे व्यवसायामध्ये ऍसेट म्हणून दाखवतात. म्हणजे कोको कोला किंवा टाटा या कंपन्या त्यांची ब्रँड इमेज, गुडविल हे ऍसेट साईडला दाखवतात. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही कमवलंय
जे नाव कमवलंय त्याचं सुद्धा व्हॅल्युएशन ऍसेट्स मध्ये करता येतं. बॅलन्स शीट मध्ये भावनांना जागा नसते, तिथे तुम्हाला परिणाम दिसतो. म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये असलेली शिस्त, तुमचं धोरण आणि तुमची जोखीम घेण्याची तयारी हे सगळं तुमच्या बॅलन्स शीट मध्ये दिसत असतं. त्यामुळे बॅलन्स शीट नीट वाचायला येणं, त्याचा अर्थ नीट समजणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर आपण आज काय शिकलो? आज आपण बघितलं बॅलन्स शीट म्हणजे नेमकं काय. ती महत्वाची असते कारण तो बिझनेसचा आरसा असतो. ऍसेट्स म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय, इक्विटी म्हणजे काय याची आपण तोंड ओळख करून घेतली. बॅलन्स शीटचा वापर कोण करतं, ती कशी दिसते हे सुद्धा आज आपण बघितलं. आणि बॅलन्स शीट व्यवसायाच्या पुढील निर्णयासाठी नीट समजून घेणं महत्वाचं आहे हे सुद्धा आज आपण बघितलं. आपण बॅलन्स शीटचे आणि भाग करणार आहोत. आपण पुढच्या भागात भेटू बॅलन्स शीटच्या विषयी आणि समजून घ्यायला. तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे जर काही ओपिनियन असतील, काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये बॅलन्स शीट विषयी इंटरेस्टिंग गोष्टी डिस्कस करायला. तोपर्यंत धन्यवाद. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.